मला जे विचारायचं ते विचारा देशमुख. ते ते तुमच्या हातात बोका नाही आज. अहो तो तुम्हाला चिडवण्यासाठी, तुम्ही ऍक्शनला रिॲक्शन द्यावीत म्हणून. आता तुम्ही स्वतःहूनच माझ्याशी बोलायला आलाय म्हटलं. काय झालं पार, बोला ना. मी आधीच विचारलंय तुम्हाला, तुम्हीच बोला. खूप प्रेम होतं माझं जीवावर, म्हणजे असं मला तरी वाटायचं. वाटायचं म्हणजे नव्हतं. मला खुश करण्यासाठी खोटं बोलत नाहीत ना तुम्ही? मी आधीच सांगितलंय तुम्हाला पार, माझे खोटं बोलायचे दिवस संपलेत. आता मी जे काही बोलते ते अगदी खरं खरं बोलते, कुठलाही व्हाईट वॉश न देता. खरं सांगायचं झालं तर लग्न करून ह्या घरात आल्यापासून मी खूप खोटं बोलली आहे, सगळ्यांशी, अगदी घरातल्यांशी सुद्धा आणि तुमच्याशी सुद्धा. पण आता जे सांगतेय ते खरं खरं सांगतेय. लग्न करून ह्या घरात आल्यापासून मी अगदी वेड्यासारखी जीवाच्या मागे मागे फिरायचे. जिन्यावर, टेरेसवर, डायनिंगवर, सगळीकडे त्याच्या मागे मागे. तो जिथे भेटेल तिथे त्याला गाठून धमक्या द्यायचे मी त्याला. चल आपण सगळ्यांना सांगूया आपल्याबद्दल, तू जर नाही सांगितलंस तर मी सांगेन. कित्येक वेळा गाडीत त्याच्या शेजारी बसून अगदी जीवाच्या आकांताने त्याला सांगायचा प्रयत्न केलाय मी पार्थ बरोबर झालेलं लग्न ऍक्सेप्ट नाही करू शकत, कारण माझ्या नसात वाहतोस तू. वटपौर्णिमेला तुमच्या बरोबर वडाच्या झाडाभोवती फेऱ्या घेतल्या मी, पण घरी आल्यानंतर त्याची जळलेली छाती आणि तो, हीच काळजी करत बसलेली मी. कित्येक वेळा मूव ऑन झाल्याबद्दल टोमणे मारलेत मी त्याला. हातातली अंगठी काढलीस तरी त्या अंगठीचे व्रण आणि वळ मात्र तसेच राहतात, वगैरे वगैरे वगैरे. आता ते सगळं आठवलं तर लाज वाटते स्वतःची. किती टॉक्झिक झाले होते मी त्या काळी, कम्प्लीट बीटी. बीटी म्हणजे? बॅटरी. सतत मानगुटीवर बसलेली असायचे मी त्याच्या. माझ्या धमक्यांनी बांधून धरला होता आमच्या प्रेमाला. पण मग मला कळलं, आपल्याला जर पक्षी आवडत असतील तर त्यांच्यासाठी पिंजरे आणायचे नसतात, झाडं लावायची असतात. अच्छा, कधी झाला हा साक्षात्कार? जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, माझा ग्रीन फ्लॅग. खरंच पार, म्हणजे बघा ना, एका बाजूला मी जीवाला अडकवायचा प्रयत्न करत होते, त्याचं प्रेम, आमचं नातं परत मिळवायचा प्रयत्न करत होते, पण दुसऱ्या बाजूला मी आपल्या लग्नात अडकले होते. पण तुम्ही मला सगळ्यांना अलगद सोडवत होता. एका बाजूला मी ओरडत होते, फडफडत होते, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही माझ्या पायात गुंतलेला नात्यांचा एक एक धागा हळुवारपणे बाजूला करत होता. मी जीवावर प्रेम असल्याचा क्लेम करत होते, पण मी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेले होते पार्थ. हे असं बळजबरी धरून ठेवलेलं प्रेम नसतं ना. तुम्ही मला आणि माझ्या प्रेमाला कधीच धरून नाही ठेवलं पार्थ. उलट तुम्ही नात्याची एक एक खिडकी उघडत गेलात माझ्यासाठी. कधीच माझा कोंडमारा नाही होऊ दिला. आणि हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मी अगदी अलगद जीवाचा हात सोडायला लागले. आणि गेस व्हॉट, तो चटकन सुटला सुद्धा, कारण जीवा त्या आधीच माझा हात सोडून नंदिनीताईकडे निघून गेला होता. मला अजून एक विचारायचं. विचार ना, आजची रात्र आपली आहे पार्थ, तुम्हाला जे विचारायचे ते विचार. ह्याच दिवसाची तर वाट बघत होते मी. जे मनात आहे ते विचार. अगं ये बाबा, काय चाललंय तुझं? काय मलाच काय करते? काय काय घेतलं? मार्कर कशाला घेतलाय? चकाचक काय करतेस? जीवा नंदिनी. हे मार्कर दे. काय अजून एक गोष्ट राहील. आता काय राहिलंय? बघायचं नाही. बरं, नाही बघा. जीवा दिनी. ना चला या इथे. सावकाश सावकाश, ये पुढे ये, पुढे ये. अगं एक 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 एक. चकाचक बाई, तुमचं विमान हवेत चाललंय. तुम्हाला पाहिलं ना, रोज माझं विमान असं हवेतच जातं. मला सांगू शिवा, 16 डिसेंबर पासून ना मी रोज ठरवते की स्वतःला आवरायचं, पण इट्स इम्पॉसिबल. इट्स इम्पॉसिबल. शक्य आहेस तू. तुमची आठवण ना समुद्राच्या वाळूतली अक्षर पुसली जातात ना,
तसं माझा निश्चय पुसला जातो. तुम्ही काय करायचं कशात बाई? जर हे खरं असेल तर माझं इथे येणं सार्थकी लागलं ग. कसं आलं होतं ना, म्हणजे रिक्षाची गर 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 गर. आणि काय म्हणाला नंदिनी ये ना. हळू 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 बोल ना, तुझे तुझे बाबा उठतील ना. म्हणजे तय्यावली ना. ए तुझ्या बाबांच्या बेडरूमची लाईट ऑन सगळी आहे. तय्यावली उठलीत का? नाही 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 इथं थांबूया ना. प्रॉब्लेम बघतील बाबा. तिकडे कुठे चालला? चल 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 ना. इथे 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 काय करताय? विचारा ना, जे तुमच्या मनात आहे ते विचारून मोकळे व्हा पार्थ. ते तुम्ही अभ्यास करत होता, तुम्ही उगाच डिस्टर्ब केला. पार्थ पार्थ ही सुद्धा परीक्षाच आहे माझी. याही परीक्षेत पास व्हायचंय मला. तुमच्या क्वेश्चन पेपर मधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. बोला, जे काही मनात आहे ते बोलून मोकळे व्हा. तुम्हाला जीवाबद्दल आता काही वाटत नाही? वाटतं ना, खूप वाटतं. कुठेतरी उठलाय. चल मी तुला घरी सोड. मी दारू प्यायले नाही. मी अशी जाऊ शकत नाही. बाबांनी जर मला असं पाहिलं ना, शॉक बसेल त्यांना. मग एकच ऑप्शन, आजची रात्र इथेच थांब. इथे थांबलीस तर पेटलेली शेकोटी, थंड हवा, मऊ गादी आणि आणि पोपटार गप्पा मिळेल. काय म्हणतेस? दिस इज इंटरेस्टिंग. चलो, जीवांदिनी इज ऑन. हळू ना जरा. जीवा काय? ऐका ना, मी दारू प्यायले आणि दारू प्यायल्यावर माणूस खरं बोलतो, हो ना? हो. एक सांगू, त्या दिवशी ना तुम्ही रिक्षा घेऊन आलात आणि मला दाखवत होता. इतकं अप्रूप वाटलं होतं मला. मला सांगा, नातं टिकवायला नात्यात काय हवं? सांगा. नात्यात हवं असतं प्रेम, विश्वास, आदर, म्युच्युअल एफर्ट्स, संवाद, फिजिकल अट्रॅक्शन आणि अप्रूप हवं असतं नात्यात. एकमेकाबद्दल अप्रूप वाटत राहणं असलं पाहिजे, तर नातं शिळ होतो. एक मिनिट, अप्रूप म्हणजे काय कळतं नंतर? नाही माहिती काय. वाटलंच मला. काय आहे, वर्षभर थांबून मे महिन्यात जेव्हा आपल्या हातात हापूस आंबा येतो तेव्हा त्याचा जो आनंद होतो ना, ते असतं. कळलं? हो, आता कळलं. आणि मला कायमच अप्रूप वाटत राहिलो की तुमच्यासारखा कविता करणारा नवरा माझ्यासारख्या फिल्मी मुलीला मिळावा. इतकं सॉलिड. आता वाटायचं की लोक माझ्या हसत असतील. लोक तुला का असते? अरे हा नाही असणार. मी अशी साडी नेसणारी, गजरा मारणारी, अशी टिपिकल काकूबाई सारखी मुलगी आहे. त्यासारखा एवढा स्मार्ट नवरा मिळाल्यावर का नाही असणार? लोक हसतच असतील ना. मला तर असं वाटायचं की मी अशी काकूबाई सारखी दिसते तर तुम्ही एक दिवस सोडून जाल, म्हणून तर मी साडीवरून कुर्तीवर शिफ्ट झाले ना. चकाचक बाई, बरी आहेस ना तू? तुला साडी बघितल्यावर विकेट पडते माझी. साडी नेसले तर ना, खरं सांगू, तुम्हाला बघितल्यावर माझी रोज विकेट पडते. खूप वाटतं जीवाबद्दल मला. काय वाटतं? मला जीवाबद्दल हे वाटतं की त्याने स्वतःला खूप ग्रो केलंय आता. मला जीवाबद्दल हे वाटतं की त्याची गाडी छान रुळावर आली आहे आता, प्रेमाची सुद्धा आणि आयुष्याची सुद्धा. आणि हे सगळं नंदिनी ताईच्या प्रेमात पडल्यापासून झालंय. आय कॅन सी दॅट.
म्हणजे जे माझ्या बाबतीत झालं तेच त्याच्याही बाबतीत झालं. काय झालंय तुमचं? हे बघा पार्थ, आपण कपडे धुतो तेव्हा काही कपड्यांचा रंग उतरतो बघा, तेव्हा आपण काय म्हणतो रंग कच्चा आहे. पण तोच रंग जेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी कपड्याला लागतो तेव्हा तो इतका पक्का लागतो की कितीही घासला तरी तो रंग काही उतरत नाही. जणू काही त्या रंगाला त्याचा कपडा मिळालाय. अगदी तसं जेव्हा ताईच्या रंगात आणि मी तुमच्या रंगात पुरते रंगून गेलोय बाळ. आता परिस्थितीने कितीही धुतलं तरी हा रंग उतरणार नाही. आता कसं वाटतंय? खूप शांत शांत वाटतं. म्हणजे ना शांत आणि आणि फिल्मी पण वाटतंय. तुम्हाला एक सांगू जीवा, खरं तर मी खूपच रोमॅन्टिक आणि फिल्मी मुली. म्हणजे जेव्हा माझ्या क्रेप बँडेजचा धागा तुमच्या गळ्यात अडकला होता ना, सुपर खुश झाले होते मी. छान वाटतं मला. माझा नवरा कविता करतो आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर करतो. हो. खूप खूप प्रेम करतो माझा नवरा. म्हणजे माझ्यासाठी तिळगुळ करतो. मी पडायला लागले तर मला झेलायला एकदम पायावर उभा असतो. माझ्या तय्यब अली बाबांना मनवतो. माझ्यासाठी 21 दिवस रिक्षात राहतो. जीवाचे हाल करून घेतो. कधी कधी मला वाटतं मी खरंच तुम्हाला डिझर्व करते. काय बोलते असतो? हा, उलट हा प्रश्न मी स्वतःला विचारायला हवा. मी खरंच तुला डिझर्व करतो? जीवाचे हाल करून ते रिक्षात राहतो, पण तू सुद्धा तर अवघडून सोफ्यावर झोपतेस ना. एक मिनिट. हे तुम्हाला सगळं माझ्या आईने सांगितलं? हो, तुमच्या आई माझ्या खबरी झाल्या. म्हणूनच तर माझ्या जबरी बायकोला म्हणव ना थोडस सोयीचं होतं. हो ना. बस आता थांबवूया हे सगळं. कंटाळा आला मला सगळं. मी तुम्हाला असं त्रासात नाही बघू शकत जीवा. हो ना. मग चल ना नंदिनी, उद्या 21 दिवस पूर्ण होणार. आपण आपल्या घरी जाऊ. आपलं घर, आपला बेडरूम आपली वाट बघतोय. चालेल. खरं सांगू, आता मी पण नाही राहू शकत तुमच्याशी. खूप चिडलो, खूप भांडलो. आता मला फक्त प्रेम करायचं तुमच्या. तुमचा फोन वाजतोय, घ्या. नाही नको. असंही यावेळी तुमची खारुताईच फोन करत असते मला. मी बोलेन त्याच्याशी नंतर. आज तुम्ही व्यक्त व्हा पार्थ. झालंय माझं बोलून. उगाच तुम्हाला अभ्यासात डिस्टर्ब केलं मी. तुमचा चालू द्या अभ्यास. येतो मी. नाही पार्थ, खूप बरं वाटलंय मला आज तुमचे प्रश्न ऐकून. आणि मला खात्री आहे तुम्हालाही खूप बरं वाटलं असणार आहे माझी उत्तर ऐकून. आय विश जीवा आणि नंदिनी ताईमधलं हे कन्फ्युजन असंच दूर होते. काय जीवा आला? चला चला चला, मुलगा सुना येते घरा. तुझी दिवाळी दसरा. नंदिनी कुठे आहेत? कोण नंदिनी?